आपल्या केटी स्पर्धा गुरु या YouTube प्लॅटफॉर्मवरती आज आता आपण पाहणार आहोत भारताच्या भूगोलाविषयी सामान्य माहिती म्हणजे भारताबद्दल सामान्य माहिती. तर आपण आता भारताचा भूगोल हा भाग आपण मागच्याच व्हिडिओपासून सुरू केलेला आहे. आता धड्याधड्यानुसार आपण आता समोर जाणार आहोत. तर भारताचा जो भूगोल आहे त्याच्याबद्दल एक सामान्य माहिती पाहायची जर गेली तर त्याच्यामध्ये काय पाहावं लागणार आहे आपल्याला महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून. भारताचे स्थान कुठं आहे नेमकं? तर भारताचे स्थान हे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय आहे, दक्षिणेला हिंदी महासागर. त्याच्यानंतर जर पाहायचं जर गेलं आशिया खंडामध्ये भारत एक प्रबळ प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आणि आशिया खंडामध्ये भारत प्रबळ प्रजासत्ताक राष्ट्र म्हणण्याचं कारण असं आहे का चायना हे कम्युनिस्ट राष्ट्र आहे. चीन हे प्रबळ आहे, चायना हे कम्युनिस्ट राष्ट्र आहे. तिथे प्रजासत्ताक नाहीये ते राष्ट्र. पुढे भारताच्या शेजारील राष्ट्रामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव या देशांचा समावेश होतो. आणि या देशांचा जो भाग आहे, हा ज्या देशांचा जो गट आहे किंवा भौगोलिक गटाला भारतीय उपखंड म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर भारताने दक्षिण आशियाचा 98% भाग व्यापला आहे, म्हणून त्याला भारतीय उपखंड म्हटलं जातं. आता भारताच्या अति दक्षिणेकडील जे टोक आहे ते इंदिरा पॉइंट या अंदमान निकोबार बेटाच्या जवळपास आहे म्हटलं जातं. आता ते झाकल्या गेले समुद्राच्या खाली, तिथे थेरियमचे साठे आहे असं म्हटलं जातं. तर भारताची प्रमाण वेळ 82.5 पूर्व रेखा वृत्तावर आहे आणि ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज या शहरातून निश्चित करण्यात आली. आता तुम्ही तिथं अल्हाबाद लिहिलेलं सर, मग तर तुम्हाला माहिती की शहराचे नाव बदललेले आहेत युपी सरकारने, ती उत्तर प्रदेशामध्ये आहे. रेखावर्त भारताच्या 5 राज्यातून जात असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा व आंध्र प्रदेशातून जाते. अक्षवृत्त भारताच्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम या 8 राज्यातून जाते. भारताच्या शेजारी असलेल्या हिंदी महासागराला भारताच्या हिंदुस्थान या नावावरून हिंद महासागर असे नाव पडलेले आहे, जे की जगातील एकमेव असा समुद्र आहे की ज्याचं नाव एका देशावरून पडलेले, एका संस्कृतीवरून पडलेलं आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारत हा 7व्या क्रमांकावर येतो आणि जगाचं त्याने 2.42% क्षेत्र व्यापलेलं आहे. भारताचं क्षेत्रफळ परीक्षेला विचारलं तर 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारताची पूर्व सीमा 2,993 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण सीमा 3,214 किलोमीटर, म्हणजे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर. भारत हे राष्ट्र रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया याच्यानंतर 7व्या क्रमांकाचे राष्ट्र क्षेत्रफळानुसार. लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. 2001च्या जनगणनेमध्ये भारताने चीनला मागे टाकून जगात लोकसंख्येमध्ये अव्वल स्थान मिळवलेले. भारताला 17,517 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. भारतातील 9 राज्यांना सागरी किनारा लाभलेला आहे. आता ते कोणत्या राज्यांना लाभलेला आपण पुढे पाहणार आहोत. भारतात गुजरात राज्याला सर्वाधिक सागर किनारा लाभलेला आहे, तर गोवा राज्याला सर्वाधिक कमी. कारण गोव्याला का कमी? कारण गोवा हे क्षेत्रफळाने सुद्धा भारताचं सर्वात लहान राज्य. भारताच्या वायव्येला पाकिस्तान, अफगाणिस्तान आहे, उत्तरेला चीन, नेपाळ आणि भूतान आहे, तसेच पूर्वेला म्यानमार आणि बांगलादेश. ते मी नकाशामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो, पण वाटल्यास डबल दाखवा म्हणले तर डबल दाखवतो. भारतात सर्वाधिक जास्त सीमा बांगलादेशची लाभलेली आहे, तर सर्वात कमी सीमा अफगाणिस्तानची लाभलेली आहे. समुद्र किनारी पट्टी लाभलेले राज्य कोणते? मी 9 राज्य सांगितले होते ते पहा. गुजरात, आंध्र, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गोवा. ही सामान्य माहिती होती भारताबद्दल. आता आपण भारताची प्राकृतिक माहिती
पण